हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर ईव्हीएम संदर्भातील याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी। ईव्हीएमद्वारे मत नोंदवलं की नाही याची पुष्टी होत नसल्याचा याचिकेत उल्लेख। शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांची माघारीची पोस्ट, पण रत्नागिरी सिंधुदुर्गावर आमचा दावा कायम। शिंदे फडणवीस अंतिम निर्णय घेतील, उदय सामंत यांचं वक्तव्य। शरद पवारांनी वर्ध्यातून पंजा गायब केला, काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम पवारांनी केल्यानं त्यांचे आभार, फडणवीसांचा खोचकटोला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपकडून नारायण राणे यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता। सिंधुदुर्गात आज राणे यांचं शक्तिप्रदर्शन। आम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत हाच सामना हवा, संजय राऊतांचं वक्तव्य। नाशिक लोकसभेचा उमेदवार मीच, हेमंत गोडसेंचा दावा। गोडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात, मात्र महायुतीकडून अद्याप उमेदवाराबाबत अधिकृत घोषणा नाही। ठाकरे गटातील 8 आमदार माझ्या संपर्कात, उदय सामंत यांचा दावा। तर 8 नाही तर 80 आमदार असतील, सामंतांनी भावाकडे आधी लक्ष द्यावं, संजय राऊतांचा टोला। जागा वाटपात शिंदेंना घेरण्याचा आणि कमजोर करण्याचा प्रयत्न, राजकारण करा पण सोबत येणाऱ्यांसोबत घातपात नको, बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल। शिंदेंच्या शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची यादी आज येणार, आदेश दिल्यास यवतमाळ वाशिममध्ये लोकसभा लढवणार, संजय राठोडांचं वक्तव्य। ज्योती मेटे पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला, ज्योती मेटे बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक। राणा दहीहंडी आणि होळी कार्यक्रम सोडून कुठेही जात नाही, नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्राचं प्रकरण देखील प्रलंबित। अमरावतीमध्ये राणांविरोधात सर्वजण एकवटलो, बच्चू कडूंचा इशारा। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षांतर करण्याचा निर्णय घेणार, पण तुर्तास असा निर्णय होणार नाही, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। भाजपचे नाराज खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार, उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। भाजपच्या अकोल्यातील उमेदवार अनुप धोत्रे तर वर्ध्यामधून रामदास तडस आज आपला उमेदवारी अर्ज भरणार, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार। अमरावतीमधून प्रहारचे उमेदवार दिनेश बुब उमेदवारी अर्ज भरणार, नवनीत राणा आणि आमचा मार्ग वेगळा, ही निवडणूक नव्हे तर जनआंदोलन, बुब यांचं वक्तव्य। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार, रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि साताराचे उमेदवार जाहीर करण्यात येणार। काँग्रेस नेते राहुल गांधी आज तिरुवनंतपुरमच्या वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधींचा मोठा रोड शो। आयपीएलच्या 15व्या सामन्यामध्ये लखनौकडून बंगळुरूचा 28 धावांनी पराभव, लखनौकडून डिकॉकची अर्धशतकी खेळी तर मयांक यादवची दमदार गोलंदाजी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।